आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सदलगा येथील कुवेंपू कन्नड माध्यम शाळेच्या भव्य प्रांगणात पदवी महाविद्यालयाचे बांधकाम करण्यासाठी लाईन आउट करण्यात आले असल्याचे पाहिल्यानंतर सदलग्यातील जागृत नागरिकांनी क्रीडाप्रेमींनी या बांधकामाला विरोध दर्शवत महाविद्यालय प्रशासनाला बांधकाम स्थलांतरित करण्याबाबत निवेदन सादर केलं. प्राचार्य मखदूम मॅडल यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांच्याकडे पोहोचवले जाईल अशी ग्वाही दिली. साधारण 3 एकरची क्रीडांगणातील जागेवर पदवी महाविद्यालयाचे बांधकाम आणि प्रांगण असे होणार असून हे बांधकाम सदलग्यात असलेल्या एकमेव भव्य क्रीडांगणाच्या मधोमध करण्यात येणार आहे. हे बांधकाम झाल्यास सदलगा शहरातील मुलांना खेळण्यासाठी जागाच उरणार नाही. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची गैरसोय होणार आहे. सध्या क्रिकेट, कबड्डी, खो खो, रनिंग, वॉकिंग आणि इतर विविध खेळ खेळण्यासाठी शहरातील मुलं आणि नागरिक, वृद्ध नागरिक सकाळी 6 ते 8:30 या वेळेत दिसत असतात. हे बांधकाम झाल्यास हे सर्व क्रीडा प्रकार बंद होणार आहेत. मुत्तलकोटी वीरसिद्धेश्वर मंदिराजवळ सुमारे 7-8 वर्षापूर्वी 5 एकर जागेत पदवी महाविद्यालयाचे बांधकाम केले आहे. तिथे हे महाविद्यालय सुरू झाले नाही. सद्यस्थितीत या महाविद्यालयाच्या वर्गखोल्यांचे दरवाजे, खिडक्या, तावदाने यांची मोडतोड झाली आहे. मराठी शाळा, कुवेंपू शाळा, केंद्रीय विद्यालय, गर्ल्स हायस्कूल, मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा, पदवीपूर्व महाविद्यालय, पदवी महाविद्यालय अशा संपूर्ण शिक्षण संकुलाच्या उत्तरेला एक PMCचे आवार आणि आतील बांधकाम वर्षानुवर्ष पडूनच आहे. तिथे महाविद्यालय स्थलांतरित व्हावे असाही सूर उमटत होता. याचबरोबर भविष्यात जिथे कुठे महाविद्यालयाची इमारत उभी होईल तिचे बांधकाम भक्कमच असावे अशा अपेक्षा व्यक्त होत होत्या. सध्या असलेल्या शाळांच्या इमारतीचे स्लॅबना गळती असते. काही ठिकाणी स्लॅबचे बांधकाम पडलेले आहे तर काही विध्वंसक वृत्तीच्या समाजकंटकांनी नव्या इमारतीच्या खिडक्या फोडल्या आहेत. सुमारे 100-1 वर्षापूर्वी बांधलेल्या कुवेंपू शाळेच्या इमारतीचे बांधकाम, लाकडी दरवाजे असलेल्या खिडक्या, त्याचे भक्कम बांधकाम आजही आपला डौल दाखवत आहेत. यानंतर आमदार गणेश हुकेरी यांनी शिक्षण संकुलात भेट दिली. मौलाना आझाद उर्दू शाळेच्या इमारतीची पुनर्बांधणी करून या शाळेच्या प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांच्या देखील सोयीचे बांधकाम करून इथेच पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचीही सोय होईल अशी बहुमजली इमारत उभारण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी अतिक्रांत पाटील, बसवराज गुंडकल्ले, संतोष नवले, हेमंत शिंगे, अझरुद्दीन शेखजी, संजय पाटील, अभयकुमार पाटील, सुमेरू पाटील, प्रकाश अनुक्रमे, अताउल्ला मुजावर, मोहसिन मुजावर, सचिन पाटील, दरेप्पा हवालदार, प्रभू हवालदार, सिकंदर डांगे, सुभाष हट्टी, भरत हुजक्के, पिंटू तिपण्णावर, अजित कुपानट्टे, प्रमोद नाईक, विनोद पाटील, वसीअल्ला मुजावर, सद्दाम मुजावर, युनुस मुजावर यांच्यासह सुमारे 350 ते 400 नागरिक, तरुण, क्रीडाप्रेमी हे निवेदन देताना उपस्थित होते. SB न्यूजसाठी सदलगाहून प्रतीक कदम. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.